करू सुरू. हो करा सर. अध्याय 13वा. क्षेत्रज्ञ विभाग. योग. ज्ञान आणि ज्ञाता यातील फरक. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, 13वा अध्याय आणि दुसरा श्लोक मधला, मला तू जो सर्व जीवात आहे तो क्षेत्रज्ञ समज. आवाज थोडा कटतोय. आवाज थोडा कटतोय. मला तू जो सर्व जीवात आहे, येतोय का? हो येतोय ना सर्वांना आवाज. हो, येतोय येतोय. हा हरकत नाही. मला तू जो सर्व जीवात आहे तो क्षेत्रज्ञ समज. जे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे या दोन्हीचे ज्ञान आहे त्याला मी ज्ञान असे समजतो. 13:3 म्हणजे 13वा अध्याय 3रा श्लोक. ते क्षेत्र काय आहे आणि ते कशासारखे आहे, त्याची विविध रूपे काय आहेत आणि शेवटी ते क्षेत्रज्ञ कोण आहे आणि त्याचे काय महत्व आहे, हे सर्व आता माझ्याकडून सारांश रूपाने ऐक. तात्पर्य. पुरुष आणि प्रकृती. एक, हे विश्व स्पष्टपणे दोन भागात विभागलेले आहे. क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष. दुसरं, हे ज्ञान परमेश्वर म्हणतो की हे खरे ज्ञान आहे. 3, तो ते ज्ञान पूर्ण रूपाने सांगणार आहे. 13वा अध्याय 8वा श्लोक. गर्व नसणे, दंभहीन, अहिंसा, सहनशीलता, शरीर सरळ ठेवणे, बोलणे आणि मन यांचा सरळपणा, गुरुची मनोभावे सेवा करणे, आंतरिक व बाह्य शुद्धी, मनाची स्थिरता आणि शरीर, मन व इंद्रिय यावर ताबा असणे. 13:9, या आणि दुसऱ्या जगातील सर्व उपभोगांच्या वस्तूबद्दल अनासक्ती असणे, तसेच अहंकार नसणे, जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि रोग यामध्ये असणाऱ्या दोषाबद्दल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल दीर्घ विचार करणे. 13:10, मुलगा मुलगी, पत्नी, घर वगैरे संबंधी आसक्ती न ठेवणे, त्याबद्दल आपले पण म्हणजे मालकी हक्क नसणे, तशी भावना न ठेवणे आणि चांगल्या आणि वाईट परिस्थितीत मनाची सारखी स्थिती ठेवणे. 13:11, माझ्यावर विश्वास ठेवून अनन्य भक्ती करणे, शांत आणि पवित्र ठिकाणी वास्तव्य करणे आणि कोणाच्याही सानिध्यापासून आनंदाचा उपभोग न घेणे किंवा न वाटणे. 13:12, ज्ञानाची स्थिरता आणि परमात्मा हे सत्य ज्ञान मिळवण्याचे ध्येय असणे. या सर्व गोष्टींना ज्ञान अशी संज्ञा आहे आणि याशिवाय इतर सर्व गोष्टींना अज्ञान असे म्हणतात. ज्ञानाचे गुण किंवा लक्षणे. एक, गर्व. जसे पाणी हे वरच्या थरावून खाली वाहते तसेच गर्व हा वरून खाली येतच असतो, याला कुठलाही अपवाद नाही. आपण आपली संपत्ती, स्वास्थ्य, सौंदर्य, तारुण्य, संबंध, मोठ्या घराण्यात जन्म होणे, आपल्या जवळ असणाऱ्या सर्व वस्तू, आपली मुले बाळे या सर्व गोष्टीबद्दल गर्व करतो. आपल्याला गर्व नाही अशी क्वचितच एखादी गोष्ट असेल किंवा अशी वस्तू शोधणे कठीण आहे. 2, दंभ. दंभ म्हणजे आपण जे खरे नाही ते दुसऱ्यांना दाखविणे. आपण जी साधना करत नाही किंवा जे ज्ञान आपल्याजवळ नाही ते आपल्याला आहे असे दाखविणे म्हणजे दंभ. 3, अहिंसा. मूळ कल्पना ही कोणाचाही द्वेष न करणे, कोणाबद्दलही वाईट विचार न करणे किंवा कोणालाही इजा न करणे. पण इथे सारासा विचार करण्याची गरज आहे. किडे आणि डास मारणाऱ्या औषधांकडे किंवा माणसाकडे पहा. आपल्या बागेतील झाडे खाणारे किंवा त्यांच्या मुळांना किंवा फळांना कीड असणारे व त्यांना मारणारे, तसेच सैनिक, पोलीस, गृहमंत्री, रक्षामंत्री, कलेक्टर, ट्रॅफिक पोलीस, फाशी देणारे या सर्वांना त्यांचे कर्तव्य करायलाच पाहिजे. जरी हे ते काम विध्वंसक किंवा हिंसा करणारे आहे असे वाटत असले तरी ही सार्वजनिक हिताच्या दृष्टीने त्यांना ते करायलाच पाहिजे. कमजोरपणा म्हणजे अहिंसा नाही. राजाला अवश्य क्रूर असलेच पाहिजे असे चाणक्य नीती सांगते. जेव्हा लोकसंख्या खूप असते तेव्हा फाशीची सजा असणे किंवा कठोर शिक्षा असणे फार आवश्यक असते. अहिंसा ही सरकारला वापरण्यासाठी नाही हे लक्षात घेतले पाहिजे की जरी 950 लोक एका हजारात सात्विकाने चांगले असतील तरी 10-50 लोक नियमबाह्यपणे वागून सर्व समाजात विध्वंस करू शकतात. 4, सहनशीलता. हा चांगला गुण आहे पण या बाबतीत व्यावहारिक असायला हवं. संन्यासी, साधक यांच्यासाठी हे आवश्यक आहे, पण सरकार, पोलीस, प्रिन्सिपल, मुख्याध्यापक, न्यायाधीशांसाठी नाही. जे आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर आहेत, विशेषतः जे 60च्या वर्षाच्या वर आहेत आणि निवृत्त झालेले आहेत, त्यांच्यासाठी तर हा गुण प्रत्यक्ष अंमलात आणणे फारच आवश्यक आहे. तुम्ही पूर्ण वेळ साधक आहात आणि जर जगाच्या गोष्टीत तुम्हाला काही अर्थ वाटत नसेल तर आणि एक शांत एकांत स्थानी राहायचे असेल तर वर्तमानपत्र वाचू नका, टेलिव्हिजन बघू नका. सहनशीलता ही तुमच्यासाठी आहे.
जर तुम्ही नवविवाहित सून असाल, निवृत्त असाल, सासू असाल, म्हातारे किंवा वयस्कर जोडपे असाल आणि मुलावर अवलंबून असाल तर सहनशीलता ही तुमच्यासाठी आहे. 5. बोलण्याची, वागण्याची आणि शरीराची सरळता. फक्त ज्या साधकासाठी जे निवृत्त झाले आहेत, तुम्हाला गोड बोलायला पाहिजे, पण तुमचा त्या मागचा उद्देश काय असतो ते पहा. तो चांगला पाहिजे, फसवण्याच्या उद्देशाने बोललेले नसावे किंवा स्वार्थाने नसावे. पुराणे आणि शास्त्रे वाचा, त्यातील चांगले लोक किती विनम्रपणे बोलतात. आपल्यापैकी काही जण आपला उद्धटपणा हा स्पष्ट वक्तेपणा आहे असे समजतात. एकदा शब्द किंवा बोलणे ज्याने कोणाला दुखावते ही एक मोठी जखम करण्यापेक्षाही वाईट आहे. याचा सुद्धा इतर गुणाप्रमाणे आपण डोकं वापरून अभ्यास केला पाहिजे. गुरुची सेवा हा एक आपला अहंकार नष्ट करण्याचा किंवा त्याला कमी करण्याचा महत्वाचा मार्ग आहे. मोठे आचार्य आपले गुरु आहेत समाजात काही अर्थ नाही. ते आचार्य मृत आहेत किंवा ज्याचे तुमच्यासारखे लाखो लोक मागे चालणारे आहेत ते तुमचे गुरु होऊ शकत नाही, कारण की त्यांना तुम्हाला भेटण्यासाठी वेळ नसतो. तेव्हा तुमचा अहंकार कमी करणे दूरच राहिले. मी एका मोठ्या गुरुचा साधक आहे असे समजून आपण अधिक अहंकाराने जगत असतो. या उलट एखादा जो कोणी तुमच्या जवळ असेल त्याला गुरु म्हणून स्वीकारा, जो किंवा जी तुम्हाला ठीक करेल. पती किंवा पत्नी जे कोणी आत्मिकदृष्ट्या तुमच्याहून श्रेष्ठ आहे त्याला. गुरुला ब्रह्मनिष्ठेत असणे आवश्यक आहे आणि शास्त्राचे त्यांना ज्ञान असणे ही फार आवश्यक आहे. एखाद्या ध्येयाबाबतचे सत्य व असत्य हे महत्वाचे नसते, परंतु ध्येयाबाबतची श्रद्धा महत्वाची आहे. तू तेच आहेस जी तुझी श्रद्धा आहे. उन्नती ही विश्वासानेच होऊ शकते. जर श्रद्धा असेल तर तुम्ही सर्व जग जिंकू शकता. महान प्रगती ही गुरुवरील अपार श्रद्धेनेच होऊ शकते. याचाच अर्थ गुरु ब्रह्म गुरु विष्णू असा आहे. गुरुमध्ये सर्व काही आहे, दुसरीकडे कुठेही पाहण्याची गरज नाही. श्रद्धा म्हणजे क्षेपणास्त्राचे इंधन. गुरु हे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहेत. 7. पवित्रता. बाह्य गोष्टी या आपल्या मनाला शांत करण्यासाठी आहेत. मी आंघोळ केली, आता मला स्वच्छ वाटते. आंतरिक स्वच्छता ही सततच्या श्रेष्ठ विचारांनी आणि श्रेष्ठ क्रियांनी येत असते. रोज पुराण वाचून त्यातील श्रेष्ठ लोकांची किंवा संतांची संगती ठेवून राहत जा. आपल्या मनातून वाईट कल्पना, वाईट विचार आणि या जगाबद्दलच्या इच्छा दूर करणे जरुरीचे आहे. बाह्य गोष्टीची स्वच्छता ही केवळ आंतरिक स्वच्छतेसाठीच आहे, त्याचा दुसरा कुठलाही उपयोग नाही. 8. शरीर, मन आणि इंद्रियांचा ताबा. एकदा का मुक्ती मिळवणे हे ध्येय ठरले की शास्त्रांच्या वाचनाने आपले जीवन नियमित करणे आवश्यक आहे ते समजते. याचाच अर्थ स्वतःवर ताबा. 9. उपभोगांच्या वस्तूकडे अनासक्ती. भोग आणि योग या दोन्ही गोष्टी एकत्र असू शकत नाहीत. भोग म्हणजे पूर्णपणे शारीरिक चेतनेमध्ये, योग म्हणजे देवाच्या चेतनेमध्ये असणे. जरी आणखी इंद्रिय या जगात असतील पण मन जर ईश्वरावर केंद्रित असेल तर सुरुवातीला हे ठीक आहे, पण हेच अंतिम ध्येय नाही. त्याचप्रमाणे स्वर्गीय गोष्टीबद्दल आनंद घेण्याची इच्छा असणे म्हणजे शारीरिक चेतनेत राहणेच आहे. त्यामुळे पुनर्जन्म नक्कीच आहे. 10. अहंभाव दूर करणे. अहंभाव म्हणजे मी आणि माझे याबद्दलच बोलणे. 11. जन्म, मृत्यू, रोग आणि म्हातारपण यात दुःख जाणवणे. याचा अर्थ आपण आपला मृत्यू किंवा रोग याचे चिंतन करू नका. सर्व प्रयत्नाने स्वतःचे चांगले आरोग्य आणि दीर्घ जीवन याचीच कल्पना करा, परंतु स्वतःला ही आठवण करून द्या की आपले जीवन हे किती क्षणभंगूर आहे. त्यामुळे आपण आपल्या आत्मिक ध्येयाकडे जाण्यासाठी मदत होईल. 12. पत्नी, पती, मुले आणि घर याबद्दल अनासक्ती ठेवा. या मोहातून बाहेर निघणे अवघड आहे. जर बायकोला अनासक्तीची सवय करायची असेल तर नवरा ते करू देणार नाही आणि या उलट सुद्धा खरे आहे. आपण एक दुसऱ्याबद्दल मालकी हक्क दाखवत असतो. मुलं आणि घर हे एक फार मोहाचे कारण आहे व त्यातून बाहेर पडाल तेव्हा तीच मुलं तुम्हाला दुखावतात किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करतात किंवा तुमचा गैरवापर करतात. आपण जरी एकत्र राहत असलो तरी बायको, मुलं आणि इतर सर्व आपल्या आपल्या त्यांच्या बरोबर त्यांच्या इच्छा घेऊन आले आहेत. 13. मनाची समानत्व. इच्छा आणि अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनाची शांती भंग होते. फक्त शास्त्रांचे पूर्ण अध्ययन आणि त्यांचा अभ्यास ह्या गोष्टी आपल्या मनाला हळूहळू शांती देऊ शकतात. 14. अनन्य भक्ती. दोन्हीपैकी एक निवडायची असते. जगाच्या वस्तूंचा भोग किंवा परमात्मा दोन्ही गोष्टी बरोबर जात नाहीत. 15. एकांत स्थळी राहणे. आपले देवाशी नाते हे सर्वप्रथम वैयक्तिक असायला हवे. हे केवळ तेव्हा शक्य आहे जेव्हा तू मित्र आणि नातेवाईकांच्या गर्दीपासून दूर राहशील. आपण गर्दीतही एकांतात राहू शकतो. कोणाशीही जास्त संभाषण करू नका.
सर्वांबरोबर राहा, पण कोणाशीही फार जवळीक करू नका. एकदा का आपण कोणाच्या अधिक जवळ गेलो की काहीतरी नकारात्मक किंवा सकारात्मक बोललेच जाते. म्हणून तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकात फार रमून जाऊ नका. 16 लोक सहवासात आनंद न घेणे. लोकांचे एकत्रित होणे हे सहसा कुठल्या तरी इच्छापूर्तीसाठी असते किंवा काहीतरी मजा करण्यासाठी असते. याला अपवाद म्हणजे सत्संगाचे संघ, जिथे आपण परमेश्वराशी आपला संबंध कसा प्रस्थापित करायचे ते शिकतो. 17 आत्मिक ज्ञानात स्थिरता. आणि वरील सर्व सांगितलेल्या गोष्टींचे अनुकरण करणे म्हणजे ज्ञान आहे. या विरुद्ध दुसरे सर्व काही अज्ञान आहे. वरील 17 गोष्टी या ज्ञान म्हणजे काय याचे साधे विवरण करून सांगतात. याचा अर्थ आपण जेव्हा ते गुण आपल्यात आत्मसात करतो तेव्हा जास्त स्पष्ट होतात. हे नाही की ते दुसऱ्यांमध्ये शोधणे. 13वा अध्याय 16वा श्लोक. जरी ते आकाशाप्रमाणे अविभाज्य असले तरी ते सर्व सजीव आणि निर्जीव वस्तूतून वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसते. आणि ते परमात्म स्वरूप हीच एक जाणण्यासारखी गोष्ट आहे. तीच या विश्वाला पोषण धारण करणारी, विनाश करणारी आणि निर्माण करणारी शक्ती आहे. 13-18 परब्रह्म म्हणजे सर्व प्रकाशाचा प्रकाश आणि पूर्णपणे मायेच्या पलीकडचे आहे. ते परब्रह्म हे ज्ञान आहे जे सत्य जाणून घेण्याने होते आणि जे प्रत्येकाच्या हृदयात वास्तव्य करून आहे. परमेश्वराचे वर्णन. 1 त्याचे सर्व दिशेला हात, पाय, डोळे, कान, तोंड वगैरे आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर त्या परमेश्वराचे कोणतेही इंद्रिय या विश्वातल्या कुठल्याही ठिकाणी दुसऱ्या सर्व इंद्रियांचे काम करू शकते. कुठलीही गोष्ट त्यापासून लपून राहू शकत नाही. तो एकच असा आहे ज्याला कोणी फसवू शकत नाही, कारण की जो कोणी फसवणार आहे त्याच्याच हृदयात आणि मनातच तो साक्षी म्हणून राहत आहे. 2 सर्वांशी अनासक्त असूनही तो सर्वांचा आधार आहे आणि सर्व विश्वाचे तो धारण करतो. 3 आपल्याला ठाऊक आहे की तो सर्व प्राण्यात आहे. तो सर्व प्राण्यांच्या बाहेरही आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तो जरी अविभक्त असला तरी तो सजीव आणि निर्जीव वस्तूमध्ये विभागलेला दिसतो. तो आपल्या किती जवळ आहे? तोच आपले मन आहे, आपला आत्मा, आपले ऐश्वर, आपले तप, आपली बुद्धी, आपली शक्ती आणि आपले मोठेपण. तो आपल्यापासून इतका दूर आहे की त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि तो इतका सूक्ष्म आहे की तो आपल्याला प्राप्त होत नाही. तो सर्वोच्च ध्येय आहे. तो इतका थोर आहे की तोच एक फक्त प्राप्त करण्यायोग्य आहे. तो आपल्या हृदयातच आहे. तो आपल्याला त्याला जाणण्याच्या भरपूर खुणा करतो. आणि सोप्या शब्दात सांगितले झाले तर तो एक कोडे आहे जे आपल्याला सोडवायचे असते. म्हणून तुझी शक्ती त्या 1 किंवा 2% जे आपल्याला काही समजत नाही त्यामध्ये घालू नको. पण महत्वाचे हे आहे की जे 99% समजले आहे त्याचा अभ्यास कर. तो 1-2% भाग म्हणजे फक्त बुद्धीची फसवणूक आहे. असा विचार कर की त्या परमेश्वराला पाहण्यासाठी मन आणि बुद्धी ही भिंगे आहेत, पण त्या भिंगावर इतका जाड धुळीचा थर बसला आहे की तो काढण्यासाठी कितीतरी शेकडो जन्म घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत तू ते साबण वापरत नाही ज्याच्या क्षमतेने या जीवनात तो धुळीचा थर धुवून निघेल, व तो साबण म्हणजे गुरु आहे. 13-23 जो आत्मा या शरीरात वास्तव्य करून आहे तोच परमात्मा आहे. त्याला साक्षी, खरा गुरु, सर्व रक्षक, धारक, उपभोक्ता, परमात्मा आणि सर्वात एकच असा व्यापक असे म्हणतात. 1 प्रकृतीचे गुण सत्व, रज आणि तम असे आहेत. शरीरातील आत्मा हाच परमात्मा आहे. त्यालाच साक्षी, गुरु, उपभोक्ता इत्यादी म्हणतात. वैयक्तिक आत्मा अशी कल्पना करतो की तो जीव किंवा परमात्मा आहे. तो जीव किंवा जीवात्मा आहे जो बंधनात आहे. त्याला तो परमात्माच आहे याची जाणीव तेव्हा होते जेव्हा त्याला ज्ञानाने जाग येते. जर आपल्याला आसक्ती नसेल तरच हा भ्रम नष्ट होईल. हा भ्रम का आहे? तो माझे मूळ, माझे घर, माझ्या इच्छा, मी आणि माझे ही जी आसक्ती आहे त्यापासून निर्माण झालेला असतो. तू एका सिनेमागृहात आहेस जिथे एक जादूचा खेळ चालू आहे आणि जोपर्यंत तू तो खेळ पाहण्यात मग्न आहेस त्या भ्रमातून बाहेर येणे शक्य नाही. जर का तू तुझे डोळे त्यापासून दूर करशील तर फक्त तेव्हाच तू त्या इतक्या मग्न झालेल्या जादूच्या खेळापासून दूर होऊ शकशील. 13-24 अशा प्रकारे जो पुरुष आणि प्रकृती यास त्यांच्या गुणासहित जाणतो त्याची कर्तव्य सर्व प्रकारे करत असूनही पुनर्जन्मास प्राप्त होत नाही. तात्पर्य. सत्ता मिळाली की ज्यायोगे ते पुष्कळशा गोष्टी नियंत्रित करू शकतात. श्री नरेंद्र मोदी हे 125 कोटी नागरिकांपैकीच एक साधारण नागरिक होते
जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना कळाले की सर्वसाधारण नागरिक नाहीत ते, मर्यादितपणे का असाना तरी पण त्यांना सत्ता मिळाली की ज्या योगे ते पुष्कळशा गोष्टी नियंत्रित करू शकले किंवा कार्यान्वित करू शकले. त्याचा आत्मा हा विशेष गुणासहित आहे, जो 125 कोटी नागरिक जे प्रकृती आहेत, कारण की ते देह अध्यासात अडकलेले आहेत यापेक्षा वेगळा आहे. जेव्हा ध्येय, कार्य, योजना, प्रयत्न सर्व साधनांना वापर करून श्री नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना कळून आले की त्यांच्याकडे अपार शक्ती आहे. जीवात्म्यास कळते की तोच परब्रह्म आहे. ते आता जगातल्या कोणाही पेक्षा अगदी वेगळे आहेत आणि तरी ते एक सामान्य नागरिक आहेत. त्यांना आता हे कळून चुकले की हे सर्वात मोठे प्राप्त करण्यासारखे पद आहे व ते सर्वश्रेष्ठ आहे. त्यांना आता दुसऱ्या कुठल्याही कामाची गरज नाही. जीवात्मा आता ज्याचा पुनर्जन्म नाही. प्रधानमंत्री या नात्याने किंवा एक पूर्वाध्यक्ष APJ कलम याप्रमाणे ते समाजसेवा करू शकतात किंवा त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. नाव, कीर्ती, पैसा इत्यादी सर्व गोष्टी त्यांना प्रभावित करू शकत नाही, कारण त्या सर्व त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. तशी एक ज्ञानी आत्म्याची स्थिती असते. 13-25 काही जण ध्यानाद्वारे त्या परमात्म्यात त्यांच्या अतिशुद्ध अशा बुद्धीने त्यांच्या हृदयात धारण करतात आणि इतर काही ज्ञानाद्वारे तर आणखी इतर काही कर्माने त्याला आपल्या हृदयात धारण करतात. 13-26 इतर जे मंदबुद्धी लोक आहेत, वरील पद्धतीचे ज्ञान नसल्यामुळे ते जसे दुसऱ्याकडून ऐकले त्याप्रमाणे पूजा करतात आणि तसेही लोक जे ऐकण्यात भक्ती ठेवतात ते सुद्धा या भौतिक मृत्यूरूपी संसार समुद्रास पार करतात. पुष्कळशा संघटना हे आता कळून चुकले आहे की आपण देवाची प्राप्ती करून घेणे हे जर आपले ध्येय असेल तर आपण आळशी बनू, अनेक चर्चा आणि वितंडवाद करत बसू. यासाठी हे स्पष्ट केले की भक्ती म्हणजे भक्तिपूर्ण सेवा. त्रिकाल पूजा करणे हे महत्वाचे आहे, पण त्यानंतर काय करायचे? आपण सेवा करत राहिले पाहिजे. हे ज्ञान पसरवित अधिकाधिक लोकांना श्रेष्ठ आणि चांगले बनविले. ज्ञानी स्वतःला परमेश्वराच्या रूपात पाहतो आणि भक्त हा परमेश्वराचा सेवकाचा सेवक रूपात पाहतो, पण त्यातही जोपर्यंत सेवेचा भाग त्यात समाविष्ट केला जात नाही तोपर्यंत तो स्वतःला स्वतंत्र करू शकत नाही. थोडीशी सेवा कर म्हणजे बुद्धीला थोडी स्वार्थीपणापासून शुद्धी मिळेल. ध्यानाद्वारे तू स्वतःच्या मनाला साक्षी भावनेने पहा, म्हणजे मन हे वेगवेगळ्या वस्तूंच्या मागे कसे लागते आणि त्या वस्तूकडे केवळ एक साक्षी म्हणून पाहते. त्यावर आसक्त न होता आपल्या मनाला परत परमेश्वरावर केंद्रित कर. अशा प्रकारे मन हे देवावर एकाग्र करता येते व ते सर्व इच्छा, अपेक्षा आणि द्वंद्वापासून दूर होते. प्रखर झालेली बुद्धी आता फक्त देवावर केंद्रित होते, केवळ त्याची इच्छा ठेवून त्याला प्राप्त करते. काही जण ज्ञान मार्गाचे अनुकरण करतात. प्रत्येक क्रिया नीट पाहता आणि त्याबद्दलची कर्तृत्व भावना सोडून त्या प्रकृतीच्या गुणाच्या क्रिया आहेत असे समजून ते सत्याचे ज्ञान प्राप्त करतात. काही दुसरे कर्मयोगाचे अनुकरण करतात. कर्तृत्व भाव सोडून कर्म फळाची इच्छा न ठेवता त्याबद्दल आसक्ती न ठेवता. इतर काही दुसऱ्याकडे पाहून पूजा करतात. सर्वजण परमात्म्यात जाऊन मिळतो. काही जणांसाठी रात्रीचे जेवण उडपी हॉटेलमध्ये होते तर काही लोक ढाब्यात खातात व काहींना रस्त्याच्या बाजूला पावभाजी खायला मिळते. तरी प्रत्येकाचे पोट भरते आणि ते सुखाने ढेकर देतात. 13-28 तोच जो सर्वश्रेष्ठ परमात्म्यास अक्षर आणि सर्व विनाशी वस्तूमध्ये सजीव निर्जीव मध्ये स्वरूपाने पाहतो, तोच केवळ सत्य पाहतो किंवा खरे काय ते जाणतो. जर का एखादी गोष्ट वस्तू जन्मली असेल तर ती पुरुष आणि प्रकृती यांच्या योगाने होते. जो कोणी सर्व प्राणी मात्रात त्या परमात्म्यास पाहतो तोच खरे पाहतो. इथे परमात्म्यालाच महत्व आहे. जसे प्रेमळ आई वडील हे शाळेतील खेळणाऱ्या शेकडो मुलांमधून केवळ आपल्या मुलाला पाहत पाहत असतात त्याप्रमाणे. 13-29 ते स्वतःला मारत नाहीत, ते जे सर्वश्रेष्ठ परमेश्वरास समान रूपाने सर्वांमध्ये एक रूपाने पाहतात त्या मार्गाने ते परमेश्वरापर्यंत पोहोचतात. 13-30 आणि तोच केवळ खरे पाहतो जो सर्व क्रिया प्रकृतीने केलेल्या आहेत असे पाहतो व आत्मा हा करता आहे असे समजतो. मानवी जीवनाचा मूळ उद्देश मुक्ती मिळवणे हा आहे. जर कोणी त्याचा प्रयत्न करीत नसेल तर तो आत्महत्या करीत आहे असे समजावे. याच करिता आत्महत्या करणे हा गुन्हा आहे, त्याचे अजून दुसरे कारण नाही. असंख्य लोकांना आणि पुष्कळशा वकिलांना आत्महत्या करणे हा का गुन्हा आहे हे माहीत नाही. तुम्ही म्हणता की मी आत्महत्या का करू नये, हे माझे जीवन आहे, केवळ हेच कारण आहे. त्यामुळे याचा विरोध करता येतो आणि ते म्हणजे माणसाच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय
जे परमात्मा प्राप्तीचे आहे ते चुकले पाहिजे. आता आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो की गीतेच्या दृष्टीने 99% हे आत्महत्याच करीत आहे, कारण की त्यांचे जीवन व्यर्थ घालवितात देवाला न जाणता. कोण आत्महत्या करते किंवा करा असे म्हणते? आत्मा नाही, आत्मा केवळ साक्षी आहे. प्रकृतीचे गुणच जे शरीर आणि मन आणि बुद्धी हे कार्य करण्यास प्रवृत्त करतात, तसे त्या इतर सर्व कार्य करण्यास भाग पडतात. तसे आत्मा हा साक्षी, भोगता आणि सहन करणारा आहे. जेव्हा आपण सत्संगी आणि शेजारी यांच्याकडे पाहतो व हे लक्षात घेतो की केवळ गुण कार्यरत आहेत, तेव्हा आपण एकमेकातील दोष पाहत नाही किंवा भांडणही करीत नाही. 99% आपल्यात कुठलीही वादावादी होणार नाही. तसे पाहता बहुतांश वाद हे क्षुल्लक गोष्टीबद्दलच असतात. ज्या क्षणी माणसाचे 13:31 ज्या क्षणी माणसाच्या हे लक्षात येते की विविध प्राण्यांचे अस्तित्व हे मुळात त्या परमेश्वरापासूनच आहे आणि हा जो जीवनाचा विस्तार आहे तो त्याच परमेश्वरापासून आहे, त्या क्षणी त्याला ब्रह्मप्राप्ती होते. तात्पर्य: विविधतेतून एकता याचा खरा अर्थ हाच आहे. आपण हे नेहमीच ऐकत आलो आहोत की याचा अर्थही आपल्याला कळतो. तो म्हणजे सगळे भारतीय एकाच संस्कृतीचे, विचाराचे आणि जरी वेगवेगळे दिसत असले तरी आपल्यात काहीतरी एक आहे जे आपल्या सर्वांना एकत्रित ठेवते. ते काहीतरी एक म्हणजे हे सर्वश्रेष्ठ परमात्मा तत्व आहे जे सर्वात एक आहे. सर्वसाधारण माणसाने हे लक्षात घ्यायचे आहे की प्रकृतीच्या गुणांच्या बंधनात असणारा आत्मा माणसास वाईट कृत्य करण्यास कसा प्रवृत्त करतो. ज्या क्षणी आपण परमेश्वरात सर्व प्राण्यात तोच व्याप्त असल्याचे पाहतो, त्या क्षणी परब्रह्माची प्राप्ती होते. एकदा हे ज्ञान प्राप्त झाले की मग पुढची पायरी म्हणजे आपल्या दैनिक क्रियातून व्यवहारात आणणे हा देवाची प्राप्ती झाल्याचा शेवटचा परिणाम आहे. जर आपण या पायरीपर्यंत पोहोचू शकलो नाही तर सर्व धार्मिक कृत्ये व्यर्थ गेली असे समजावे. आपल्या धर्मकृत्यात व्यस्त असण्यात काय अर्थ आहे जर आपण अजूनही लोकांमध्ये भेदभाव पाहतो. एकदा का हा भेदभाव मर्यादेबाहेर गेला की मग देव नवीन धर्माची स्थापना करतो, ज्यायोगे त्यांना तुम्ही भेदभावाने वागवता. त्यांचे रक्षण होते आणि त्यांचे पोषण होते. खरा सत्वगुण तेव्हाच आहे जेव्हा आम्ही परमात्म्या सर्व ठिकाणी पाहतो. एका अष्टविनायक देवळात सर्वजण देवाच्या मूर्तीला शिवू शकतात आणि पूजा करू शकतात. संपले ताई एवढं. हॅलो. झालं का ताई? हा झाले. आज मी लिहून नाही का लिहिलेलं होतं पण ते खूप होतं म्हणून ते नाही वाचलं. हे जरा पुस्तक मला मिळाले मग त्यातलं वाचले मी हे. कोणते पुस्तक आहे ते? हे पाहिजे दिसतंय का? हो 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 हो, दिसत. अद्भुत सहज गीता. हो, सहज हा गीता. हे पांडुरंग. सापडले मला पुस्तक, म्हणजे दिले माझ्या बहिणीने मला. हा हा बरं. हा. छान आहे, ते पण सुंदर आहे. वाचले मी. लिहिले पण ते खूप खूप आहे ते लिहिलेलं. ते वाचायला खूप वेळ गेला असं म्हणून मग ते नाही वाचलं आज मी. त्या पुस्तकामध्ये सार आहे सगळ्या प्रत्येक अध्यायाचं. हे पंढरपूरला मिळाले आम्हाला हे. मला यांचं पण हे मिळालेलं आहे ते पुस्तक, आहे माझ्याजवळ मिळाले पण. ना? आहे ना? हम्म. हा हा, आहे. छान आहे हे पुस्तक. याच्यातूनच वाचले मी बघा. छान. लेखक कोण आहेत ताई? त्याचे प्रकाशन कोणतं आहे? ह्या बघ सांगते मी तुम्हाला. परमपूज्य गुरुश्री शांताराम भंडारकर महाराज. भंडारकर महाराज आहेत. मिळण्याचं ठिकाण? आता ते पंढरपूरला वाटले होते ते ते मिळाले ते त्यांनी आता. अशाच प्रती वाटलेल्या आहेत पंढरपूरला, सगळ्या हा भाविकांना वाटलेल्या आहेत. हा. हो. चालेल, आपण सुरू करायचं का? नाही आवाज तरी पण दुसरं वाचण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी चांगलं आहे ना. हो. छान आहे पुस्तक. हो. हम्म. ते माझ्या बहिणीने मला दिले, तिला मिळालं होतं ते. आम्हाला उपलब्ध करून देताल का? तर पाहते मी तिला सांगते. त्यांच्या शेजारी बरं, त्यांनी दिलं होतं. विचारून सर्व बघा. सर्व बरं बरं. आबालवृद्धांना दिलं तिथे ते पुस्तक. लहान लहान मुलांना सुद्धा पुस्तकं वाटले हे. हो का? हो हो, जितके काही त्या याच्या बारीमध्ये लागलेले लोक होते ना, त्या हा सर्वांना एक हा. एक पुस्तक दिलं त्यांनी. इतक्या प्रती होत्या त्यांच्याजवळ. हो का? हो. मिळालं तर बघा,
हो माझ्यासाठी ना. तुमच्या आसपास जो कोणी पंढरपूरला गेलं असेल ना ताई, हा तुमच्या आसपास आता या आषाढी एकादशीला जो कोणी गेलं असेल पंढरपूरला, हम्म त्यांच्या हम्म सर्वांकडे हे पुस्तक आहे. हो का आम्ही त्या हो शेजारी हो हो. गेले होते हा, त्यांनी त्यांना त्यांना तुम्ही मिळालं तर विचारून त्यांनी बघा बघून आणि घेतलं. मिळेल तुम्हाला. पाहते मी पण कुठं किंमत दिसणार काहीच दिसणार मग त्यामुळे मला पण म्हणजे सांगता येत नाही तुम्हाला कुठे मिळेल ते. हा. ताईच 14वा अध्याय सुरू करू का? हो चालेल चालेल. ठीक. सुरू करूया 14वा अध्याय. 1 मिनिट फक्त.